या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत त्या स्पर्धेचा निकाल जाहीर झाल्यानंतर सगळे परीक्षक आणि स्पर्धक स्टेजवर येऊन फोटो काढतात. जगन्नाथ मुद्दाम तारासोबतही एक फोटो काढतो आणि त्यामुळे तारा घाबरते. तर जगन्नाथ हसतच तिच्याकडे आणि भैरवीकडे पाहत असतो. भैरवीच्या चेहऱ्याचा सुद्धा रंग चांगलाच उडालेला असतो आणि मग जगन्नाथ तिच्यासोबत बोलायला जातो. भैरवी रागातच म्हणत असते की मी तुझा जो काही अपमान केला आहे त्याचा बदला घेण्याची ही चांगली संधी होती. मग तू तसं का नाही केलं? ताराला या स्पर्धेतून बाहेर का नाही काढलं? उलट तू तिला फायनलमध्ये घेऊन गेलास. नेमकं काय चाललंय तुझ्या डोक्यात? आणि ते ऐकून जगन्नाथ सावलीकडे बघत म्हणतो की मी माझ्या लेकीला वचन दिलं आहे आणि त्यामुळे माझ्या मनात असून देखील मला असं काही करता आलेलं नाहीये. आणि ते ऐकून भैरवी खुश होते. तर जगन्नाथ तिला म्हणत असतो की मला असं वाटते की आपल्या दोघांमध्ये सुरू असणारं हे युद्ध आता इथेच थांबवावं. पण ते ऐकून भैरवी हसतच म्हणते की या युद्धाला तर आता कुठे सुरुवात झाली आहे आणि तू कितीही विनवणी केली ना तरी हे युद्ध मी कधीच थांबू देणार नाही. जोपर्यंत मी तुझं आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त करत नाही तोपर्यंत काही मी गप्प बसणार नाही. आणि भैरवीचं असं बोलणं ऐकून सावलीला तर खूप वाईट वाटतं. तर जगन्नाथ तिच्याकडेच पाहत असतो आणि मग त्यानंतर तो हसतच म्हणतो की देवा लक्ष राहू द्या आणि तेथून निघून जातो. भैरवीला मात्र असं वाटत असतं की आता सगळं काही जणू तिच्याच हातात आहे आणि मग ती तेथून जाण्यासाठी निघते. त्यानंतर सावली, सोहम, बबलू देखील त्यांच्या पाठोपाठ येतात. तर भैरवी त्या दोघांना सांगते की सावलीला मी माझ्यासोबत घेऊन जाते, आम्हाला पुढच्या कार्यक्रमाची तयारी करायची. तर सोहम म्हणतो पण मग सावली बहिणीला घरी कोण सोडणार? तर भैरवी म्हणते की काळजी करू नको, मी तिला स्वतः आणून सोडेल. आणि ते ऐकल्यावर मग सोहम म्हणतो की ठीक आहे आणि मग तो आणि बबलू घरी जाण्यासाठी निघतात. त्यानंतर सावली, भैरवी आणि तारासोबत तेथून जाण्यासाठी निघते. मात्र गाडी एका जंगलात आल्यानंतर भैरवी गाडी थांबवते आणि सावलीला गाडीमधून खाली उतरवते. त्यामुळे सावली घाबरून म्हणते की माई काय झालं? तर भैरवी म्हणत असते की जसं तुला काही माहितीच नाहीये असं आव आणू नको. स्पर्धेच्या वेळी जे काही घडलं त्याची तुला आधीपासूनच कल्पना होती ना? पण सावली म्हणत असते की माई मला खरंच काही माहिती नव्हतं. मात्र भैरवी तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवतच नाही. ती ताराला म्हणत असते की बघ ही किती नाटकं करते, हिला नक्की आधीपासून माहीत असणार की जगन्नाथ त्या स्पर्धेचा परीक्षक आहे, पण हिने ही गोष्ट आपल्यापासून लपवली. आणि ते ऐकून सावली शेवटी विठ्ठलाची शपथ घेऊन म्हणते की माई मला खरंच माहिती नव्हतं की जगन्नाथजी त्या स्पर्धेचे परीक्षक आहेत. जेव्हा मी त्यांना तिथे समोर बघितलं ना तेव्हाच मला कळलं. आणि सावलीने विठ्ठलाची शपथ घेतली आहे हे कळाल्यावर मग भैरवी म्हणते की ठीक आहे, तू विठ्ठलाची शपथ तर खोटी घेणार नाही, त्यामुळे मी तुझ्यावर विश्वास ठेवते. आणि मग त्यानंतर सावली पुन्हा त्यांच्यासोबत गाडीत बसायला जाते. परंतु भैरवी म्हणते की कुठे निघालीस तू? मला माहिती आहे की तो जगन्नाथ स्पर्धेचा परीक्षक आहे, ही गोष्ट तुला माहिती नव्हती, पण तू शेवटी त्याची मानलेली लेक आहेस ना. तुझ्या बापाने आज जे काही केलं त्याची शिक्षा तर तुला भोगावीच लागणार. आणि मग ती सावलीला सांगते की आता मी तुला आमच्यासोबत घेऊन जाणार नाही, तू चालत या जंगलातून स्वतःच्या घरी जायचं. आणि ते ऐकून सावली घाबरते. ती भैरवीला विनवणी करू लागते पण भैरवीला तिची दया येत नाही आणि मग ती तारासोबत तेथून निघून जाते. सावलीला मात्र या सगळ्या गोष्टींचा खूप त्रास होत असतो, पण कोणताही पर्याय नसल्याने मग ती शेवटी चालत घरी जाण्यासाठी निघते. दुसरीकडे जगन्नाथजी घरी आल्यानंतर अलकाला त्या स्पर्धेच्या ठिकाणी घडलेला सगळा प्रकार हसतच सांगत असतात आणि म्हणत असतात की अलका तू तिथे असायला हवं होतं. त्या भैरवीच्या चेहऱ्याचा असा रंग उडाला होता ना. आणि ते ऐकून अलका देखील हसू लागते. मग ती जगन्नाथजींना विचारते की मला एक कळत नाहीये, ती तारा तुमच्या समोर होती, तुम्ही तिला सांगितलं देखील होतं की तू माईक शिवाय गाणं गाऊन दाखव. तुम्हाला तर माहिती आहे ना तिला गाणं वगैरे काही गाता येत नाही. तिचं पितळ सगळ्या जगासमोर उघडं पाडण्याची चांगली संधी होती, पण मग तरीही तुम्ही ती संधी हातची का घालवली? आणि ते ऐकून जगन्नाथजी हसू लागतात. त्यामुळे अलकाच्या लक्षात येतं की नक्कीच यांच्या डोक्यामध्ये दुसरं काहीतरी शिजत आहे. ती याबद्दल त्यांना विचारते तर जगन्नाथ म्हणत असतात की मी काहीतरी प्लॅन बनवत आहे, तो अजूनपर्यंत तयार झाला नाही. मात्र मी त्या मायलेकींना इतक्या सहजासहजी सोडणार नाहीये. आणि त्या भैरवी वजेने ना त्या ताराचं आयुष्य खूप विचारपूर्वक उभं केलं आहे. तिच्या त्या इमारतीची आपण एक वीट काढून काही फायदा नाहीये. आता असं काहीतरी करायला हवं
त्या भैरवी वजेने उभी केलेली ही इमारत क्षणामध्ये कोसळून जाईल. लोकांना समजेल की ही भैरवी वजे आत्तापर्यंत जे काही दाखवत होती, सांगत होती, ते सगळं खोटं होतं. आणि ते ऐकून अलका म्हणते, पण या गोष्टीचा आपल्या सावलीला किती त्रास होईल माहिती आहे ना तुम्हाला. आणि त्यावेळी जगन्नाथजी म्हणतात की होऊ दे त्रास, तिला जितका त्रास व्हायचा आहे ना तितका त्रास होऊ दे, कारण अंगावरची जखम साफ करताना थोडा त्रास तर होतोच ना. मी आत्तापर्यंत तिच्या डोळ्यातलं पाणी बघून गप्प बसण्याचा निर्णय घेतला होता, पण काय झालं, तिच्या आयुष्यातलं दुःख वाढतच गेलं ना. त्यामुळे आता मी शांत बसणार नाही. माझ्या लेकीसाठी मला हे सगळं करावंच लागणार आहे. आणि त्यांचं म्हणणं अलकाला सुद्धा पटतं. दुसरीकडे बिचारी सावली उन्हातान्हात घरी जाण्यासाठी निघालेली असते. ती अनेक गाड्यांना हात करते, मात्र कोणीही तिच्यासाठी थांबत नाही. दुसरीकडे सारंग घरी येतो. तो सोहमला कॉल करून सावलीबद्दल विचारतो. सोहम त्याला त्या ठिकाणी घडलेला प्रकार सांगतो आणि सावली भैरवीजींसोबत आहे हे कळाल्यावर सारंग मग लगेच सावलीला कॉल करतो. सावली कॉल रिसीव करते, मात्र ती एकटीच त्या जंगलामधून घरी चालत येत आहे ही गोष्ट काही ती सारंगला सांगत नाही. सारंग तिला म्हणत असतो की मी तुझ्यासाठी गाडी पाठवतो, परंतु सावली म्हणते की नाही सारंग सर, भैरवी माई मला घरी सोडणार आहेत. आणि ते ऐकून सारंग विचारतो की सावली नक्की त्या तुला घरी सोडणार आहेत ना, नाहीतर ना तू खरंच काही करू शकतेस. त्या दिवशी नव्हती का ते व्रत करण्यासाठी एकटीच चालत जंगलात गेली होती, तसं प्लीज आता काही करू नको. आणि ते ऐकून सावली हसून म्हणते की नाही सारंग सर, तुम्ही माझी काळजी करू नका. आणि त्यावेळी सारंग म्हणतो की ठीक आहे, तू रिक्षाने व्यवस्थितपणे घरी ये आणि जर काही लागलं तर मला फोन करून कळव. आणि त्यावर सावलीसुद्धा हो म्हणते आणि फोन ठेवून देते. आणि त्याच वेळी त्या ठिकाणी देवा आणि घोरपडे उभे असतात. ते काही ट्रकवाल्यांकडून पैसे उकळत असतात आणि नेमकी सावली त्या दोघांना बघते आणि ती खूप चिडते. तितक्यात घोरपड्यांचं तिच्याकडे लक्ष जातं, त्यामुळे ते सुद्धा घाबरतात. दुसरीकडे भैरवी त्या ताराला घेऊन घरी येते, पण मग ती ताराला म्हणत असते की मला मगाशी तुझ्यासोबत जास्त बोलता आलं नाही, पण आता मला तुला काहीतरी विचारायचं आहे. तुझं नेमकं काय सुरू आहे, तुझं गाण्याकडे लक्ष नाही आहे का. त्यावर तारा म्हणत असते की असं काय बोलतेस तू, माझं गाण्याकडे पूर्ण लक्ष आहे. परंतु भैरवी म्हणत असते की हे बघ, तुझं वयच असं आहे की तू कोणाच्याही प्रेमात पडू शकते, पण जर तसं काही असेल तर मला तू आधीच सांग. पण तारा काही मान्य करत नाही. मात्र भैरवी तिला स्पष्टपणेच विचारते की तो सोहम सतत तुझ्या पुढे मागे का करत असतो. मात्र तारा म्हणते की तू काहीतरीच काय बोलते, मी तर असं काही नोटीस केलेलं नाहीये. परंतु भैरवी तिला सरळ सरळ धमकीच देते की मी तुझं आयुष्य खूप विचारपूर्वक उभं केलं आहे. तू या वजे घराण्याची वारसदार आहे, तुझ्या मागे इतका मोठा वारसा आहे, तुला आपल्या गाण्याची परंपरा पुढे घेऊन जायची आहे. त्यामुळे तुझं इतर कोणत्याही गोष्टींकडे लक्ष जाता कामा नये. आणि जर माझ्या लक्षात आलं ना की तू काहीतरी चुकीचं करतेस, मग मी हे विसरून जाईल की तू माझी लेक आहे. आणि भैरवीच्या अशा धमकीमुळे तारा देखील घाबरते. तर दुसरीकडे सावलीला बघून देवा घाबरतो आणि तो पटकन त्याच्या हातात असणारे पैसे घोरपडेकडे देतो. सावली मात्र हे सगळं बघते आणि ती देवावर खूप चिडते. ती त्याला विचारत असते की का करताय तुम्ही असं, तुम्हाला तुमचा पगार मिळतो ना, मग पैशांसाठी ही अशी कामं करायची काय गरज आहे. त्या दिवशीसुद्धा तुम्ही अस्मीला सारंग सरांच्या आयुष्यात आणण्यासाठी पैसे घेतले, एकदाही माझा विचार केला नाही का. जर ती अस्मी सारंग सरांच्या आयुष्यात आली तर माझं काय होईल हा विचार तुमच्या मनात का नाही आला. सारंग सरांचं अस्मीवर किती प्रेम आहे माहिती आहे ना तुम्हाला. ते माझी काळजी घेतात, पण ते फक्त एक मित्र म्हणून. आणि आमच्यात जर फक्त मैत्रीचंच नातं राहिलं तर आमचा राजा राणीचा सुखाचा संसार कसा उभा राहणार. आणि सावलीचं हे बोलणं ऐकून देवा हसतच म्हणतो की राजा राणीचा संसार होय. तर सावली म्हणते की नाही, मी माझ्याबद्दल नव्हते बोलत, माझ्या मैत्रिणीबद्दल बोलत होते. पण देवा म्हणतो की हे बघ सावली, मला तुझं आणि सारंगचं लग्न कसं झालं आहे याबद्दल सगळं काही माहिती आहे. आत्तापर्यंत तू मला काही सांगितलं नाही, इतकंच पहिल्यांदाच तू हे सगळं स्वतःच्या तोंडाने कबूल केलं आहे. आणि मग त्यानंतर देवा त्या दिवशी घरी नेमकं काय घडलं हे सगळं काही सावलीला सांगतो. तर सावली म्हणत असते की तो विषय एकीकडे आहे, पण आत्ता तुम्ही जे काही वागताय ना ते खरंच खूप चुकीचं आहे. अहो, ही कमाई त्या लोकांनी कष्टाने मिळवलेली आहे, तुम्ही त्यांच्याकडून असे पैसे का घेता. याला लाच घेणं म्हणतात माहिती आहे ना तुम्हाला. तुम्ही का असं काम करता. मला बहीण म्हणताना मग असं काम करताना तुम्हाला काहीच कसं वाटत नाही. आज ना मला तुम्हाला भाऊ म्हणायची खरंच लाज वाटते. आणि सावलीचं असं बोलणं ऐकून देवाला खूप वाईट वाटतं आणि तो रडतच तेथून निघून जातो. तर घोरपडे सावलीला म्हणत असते
सावलीताई, तू आज जे काही बोलली ते खरं आहे, मात्र तुझा माणूस चुकला. तू या माणसाला ओळखून घेण्यात कमी पडली. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.